Hey, आता nobody will put on his or her mic. Recording has started. हा, चला सांगा असं वाक्य. डायजेस्ट काम केलं जाऊ शकलं. काय सांगता येईल? डायजेस्ट काम केलं जाऊ शकलं. सांगता येईल का? हम्म? सर्वांसाठी नोट्स उपलब्ध केल्या जाऊ शकल्या. किंवा आणखीन काय वाक्य होऊ शकतं असं सांगा मला. या प्रकारचं वाक्य सांगता येईल एखादं? नाही तर पुढचं घ्या मग. हॅव टू घ्या. हॅव टू करणं गरजेचं आहे. या त्याचं पहिलं घ्या. ते मीटिंग अटेंड करणं करणं गरजेचं आहे. म्हणजे डायजेस्ट काम करणं गरजेचं आहे असं हे वाक्य. कोणी केलं पाहिजे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मात्र काम केलं गेलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. दॅट इज द रिक्वायरमेंट. सांगा. सांगा रे वाक्य असं. मराठीत वाक्य सांगायचंय. एसी रिपेअर करणं गरजेचं आहे. हॅव टू और हॅज टू बरं का. त्या सर्वांना इन्व्हाइट करणं गरजेचं आहे. चला एवढं आपण बनवू अगोदर इंग्लिश मध्ये. दिवाळीमध्ये सर्व विद्यार्थ्यांद्वारे अभ्यास केला गेला पाहिजे. काय केलं गेलं पाहिजे? अभ्यास केला गेला पाहिजे. अभ्यास करणं. सो अभ्यास करणं हे काय? वर्ब, क्रियापद आहे, ऍक्शन आहे. सांगा. स्टडी. हा कोण सांगतंय? स्टडी ऑब्जेक्ट. मॉडल ऑक्झिलरी काय? शुड. काय मग? स्टडी शुड बी कंपल्सरी पार्ट ऑफ कंस्ट्रक्शन. शुड बी मेन वर्ब काय? करणं. डन थर्ड फॉर्म. स्टडी शुड बी डन ड्युरिंग दिवाळी वेकेशन. सर्व विद्यार्थ्यांद्वारे म्हणजे काय? शेवटी वाक्याच्या काय येईल? बाय सब्जेक्ट इज व्हॉट? ऑल द स्टुडंट. सगळ्यांना वाक्य समजतंय का? येस ऑर नो? सगळ्यांना वाक्य समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का नाही? बोला. येस. यस सर. बघा गदड्यांनो, लाजा वाटले पाहिजे यार तुम्हाला. सगळ्यात पहिले ते ओंकार म्हणतोय चौथीचा. आणि बाकी लोक तोडत नाही उघडत. बघा पालक लोकांना लक्षात घ्या.
चौथीचा मुलगा बोलतोय समजतंय, बाकी लोकांना काय पनिशमेंट द्यायची बघा, त्यांचा किती लाड करायचा, त्यांना किती डोक्यावर बसवायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला कंप्लेंट करायचा काहीच अधिकार नाही पालकांना. तुमच्या मांडीवर बसून हे नखरे आहेत त्यांची, लक्षात घ्या. तुमचे लाड आहेत हे सगळे. चला, सर्वांना सहकार्य केले गेले पाहिजे, सांगा. ज्यांना सहकार्य करणं गरजेचं ते पण ऑब्जेक्ट आहे, आणि जे करणं केलं गेलं पाहिजे ते पण ऑब्जेक्ट आहे. चला, ऑल काय शुड बी कोऑपरेटेड. आता कोऑपरेशन इथं आपलं काय काय बनवलेला क्रियापद बनवलं. आता कोऑपरेशनला आपण नाऊन जर बनवलं तर काय होईल बघा, कोऑपरेशन. फॉर्म्युला बघा, शुड बी प्रोव्हाइडेड टू ऑल. ओके, इथपर्यंत समजलं का? दिस इज ऑल अबाउट शुड. याची तुम्ही अनेक वाक्य आणखीन बनवू शकता. ते काम वेळेवर केलं जाऊ शकलं. पुढचं वाक्य, ते काम ऑब्जेक्ट बघा, ते काम दॅट वर्क आफ्टर दॅट कुड बी मेन वर थर्ड फॉर्म डन वेळेवर ऑन टाइम. सर्वांसाठी नोट्स उपलब्ध केल्या जाऊ शकल्या. ज्याच्यासाठी उपलब्ध केल्या ते पण ऑब्जेक्ट, आणि जे उपलब्ध केलं ते पण ऑब्जेक्ट. ऑल हा शकल्या, कुड बी, ऑल कुड बी. मेड और प्रोव्हाइड म्हणा, इथं पण प्रोव्हाइड म्हणा. चला, ऑल कुड बी प्रोव्हाइडेड. उपलब्धतेला आपण प्रोव्हाइड म्हणून वापरायचं. द नोट्स, थोडंसं आपण डायव्हर्जन घेतलंय क्रियापदामध्ये. ऑल कुड बी प्रोव्हाइडेड द नोट्स किंवा नोट्स. चला, नोट्स हा मॉडल ऑक्झिलरी कुड आहे. कुड त्यानंतर बी कंपल्सरी घ्यायचं. थर्ड फॉर्मच्या अगोदर बी पॅसिव्ह व्हायचं रिक्वायरमेंट असते, म्हणून नोट्स कुड बी काय मेड अवेलेबल. सो मेड अवेलेबलच्या इक्वलंट आपण प्रोव्हाइड हे वापरलं होतं वरती. नोट्स कुड बी मेड अवेलेबल सर्वांसाठी, फॉर ऑल. चुकून बाय ऑल म्हणतात, मला माहिती तुम्ही नमुने कसे आहेत ते. कोणाद्वारे नाहीये, इथं कोणासाठी आहे. ती मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे. पुढचा पार्ट बघा आता, हॅव टू किंवा हॅज टू. चला, काय अटेंड करणं गरजेचं आहे ते तुमचं ऑब्जेक्ट आहे. सो ती मीटिंग, कम ऑन, दॅट मीटिंग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी काय गरजेचं आहे, हॅज टू. मीटिंग साठी सिंग्युलर असल्यामुळं हॅज टू. नंतर बी ऍज अ पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय अटेंडेड. टू अटेंड इज मेन वर्ब. दॅट मीटिंग हॅज टू बी अटेंडेड. बघा, समजतंय का? एसी रिपेअर करणं गरजेचं आहे. जे रिपेअर करणं गरजेचं आहे ते ऑब्जेक्ट आहे. रिपेअर करणार कोणीच नाहीये, म्हणून तर पॅसिव्ह आहे. एसी हा सांगा हॅज टू. तिकडे बघा, हॅज टू मॉडल ऑक्झिलरी. नंतर बी मेन वर्ब काय रिपेअर आहे, रिपेअर्ड. एसी हॅज टू बी रिपेअर्ड. त्या सर्वांना इन्व्हाइट करणं गरजेचं आहे. ज्याला इन्व्हाइट करणं गरजेचं आहे ते ऑब्जेक्ट आहे. कोण करणार आहे माहित नाही, सांगा दे ऑल. कोणाला सांगता येते का, सांगा दे ऑल. दे ऑल असल्यामुळे काही हॅज टू की हॅव टू, हॅव टू.
बी मेन वर्ब इन्व्हाइट आहे, इन्व्हायटेड. दे ऑल हॅव टू बी इन्व्हायटेड. समजतंय का नाही? येस ऑर नो? यस सर. अशा प्रकारची 25 25 30 30 वाक्य प्रॅक्टिस करायला लागतील, त्यावेळेस तुमचं होईल हे. ठीक आहे. तुमची संख्या एवढी मोठी आहे, मी काय 500 500 वाक्य येऊ का? एकतर याचं नाव नाही कोणाचं. चला पुढं बघा, सगळं एकच पद्धतीच आहे, काय गडबड करू नका. सगळ्यांसाठी फॉर्म्युला एकच आहे, त्यामुळे खूप काही उदाहरणं मी घेत नाही. तुम्हाला अशी अनेक उदाहरणं, अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला बनवता येतील. येतील का नाही? येस ऑर नो? यस सर. ओके. हॅव टू हॅज टू झाला, आता हॅड टू घेऊ आपण. चला, हॅड टू करणं गरजेचं होतं. डायजेस्ट काम करणं गरजेचं होतं. फॉर एक्झाम्पल बघा, काय वाक्य सांगा मला. जेवल्यानंतर भांडी धुणं गरजेचं होतं. बघा आता द्वारे टाकू आम्ही इथं, सरकारद्वारे. सरकारद्वारे सर्व शेतीचा योग्य सर्वे करणं गरजेचं होतं. गरजेचं होतं म्हणजे काय? हॅड टू बी डन, तो प्रकार आहे बघा. चला ट्राय करा. काय धुणं गरजेचं होतं? भांडी. जे धुणं गरजेचं होतं ते ऑब्जेक्ट आहे. मग काय होईल? मग पॉट. पॉट हा ऑब्जेक्ट आहे. मेन वर्ब काय, सॉरी मॉडल ऑक्झिलरी काय? हॅड टू. हॅड नाही, हॅड टू. पॉट्स हॅड टू बी क्लीन और वॉश. कधी? समाविष्ट शब्द काय आला बघा, जेवल्यानंतर, आफ्टर डिनर. पुढं सरकारद्वारे वाक्यात शेवटलेच आपल्याला, बाय गव्हर्नमेंट सर्व शेतीचा योग्य सर्वे करणं गरजेचं होतं. कशाचा सर्वे करणं गरजेचं होतं? सर्व शेतीचा. चला, द होल ऍग्रिकल्चर किंवा ठीक आहे ऍग्रिकल्चरल लँड. हे झाला ऑब्जेक्ट. मॉडल वगैरे काय? हॅड टू बी टू सर्वे सर्वेड बाय द गव्हर्नमेंट. समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? यस सर. शांत लिहून घ्या. याच्या पुढचं काय आपलं? विल हॅव टू. चला ते पण घेऊ आपण. विल हॅव टू तात्पर्य करणं गरजेचं असेल. पुरानंतर पुरानंतर सर्वांना सहकार्य करणे
गरजेचे असेल. ज्यांना सहकार्य करायचे ते ऑब्जेक्ट आहे बघा. पुरानंतर हा काय समयशक शब्द आहे. मग काय होईल ऑल पीपल और नुसतं फक्त ऑल लिहिलं तर चालतंय. ऑल पीपल काय विल हॅव टू मॉडल ऑक्झिलरी काय येतं विल हॅव टू बी त्यानंतर घ्यायचं आपल्याला ऍज अ पार्ट ऑफ युअर कन्स्ट्रक्शन. आफ्टर दॅट मेन वर थर्ड फॉर्म सहकार्य करणे. ऑल पीपल विल हॅव टू बी कोऑपरेटेड or all the people will have to be provided cooperation after flood. पुरानंतर ठीक आहे आवश्यक असेल विल हॅव टू बी कोऑपरेटेड आफ्टर फ्लड. कोणाद्वारे बाय इच अदर. सर्वांना सर्वांच्या द्वारे सहकार्य करणं गरजेचं असेल. जर सर्वांच्या द्वारे असा उल्लेख केला तर बाय इच अदर असं आपल्याला ऍड करता येईल. चला कोणी सांगतंय का एखादं वाक्य या प्रकारचं वाक्य कोणी सांगतंय का. त्या सर्व लोकांना वेळेवर सांगा रे सांगा लवकर मार्गदर्शन करणे गरजेचे असेल. भविष्यात काय काय झालं तर सर्वांना वेळेवर मार्गदर्शन करणं गरजेचं असेल. बघा ज्यांना करायचे ते पण ऑब्जेक्ट जे करायचे ते पण ऑब्जेक्ट. ते सर्व लोक आणि मार्गदर्शन वेळेवर हा समावेशक शब्द आहे. वाक्यात शेवटी लिहू आपण. चला ऑल दोज पीपल पुढे काय होईल विल हॅव टू बी ऍज अ पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बी provided the guidance वेळेवर ऑन टाइम किंवा मार्गदर्शन प्रोव्हाइड करायचे म्हणजे काय होईल मग गायडन्स काय होईल मग विल हॅव टू बी प्रोव्हाइडेड टू ऑल द पीपल. अरे समजतंय का रे का डोक्यावरून चाललं सगळं. सांगा लवकर समजतंय का येस ऑर नो खरं खरं सांगा. Yes, sir. Yes, sir. समजत नाही असा भास झाला तर काय करायचं याला अनेक वेळा रिपीट करायचं आपोआप अक्कल प्राप्ती होईल. दॅट इज माय प्रॉमिस. चला लिहून घ्या व्यवस्थित प्रामाणिकपणाने लिहून घ्या व्यवस्थित. सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला आहे त्याच्यामुळं वेगवेगळं काही नाही. फक्त असे प्रकारचे वाक्य तुम्ही लिहिले. लक्षात घ्या तुम्हाला मराठीत वाक्य जर आठवले नाही तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मराठीत तुम्हाला वाक्य आठवलेच पाहिजेत. मराठीत आठवलेलं वाक्य इंग्लिशमध्ये कसं करायचे तो माझा इश्यू आहे. आणि सगळ्यांसाठी फॉर्म्युला एकच आहे. एवढं मी इतरांना शिकवतच नाहीये इकडं या बॅचमध्ये. तुम्ही थोडस नाजूक आहात जास्त लाडावलेले आहात म्हणून तुम्हाला एवढं डिटेलमध्ये शिकवतोय. आणि तरी पण एवढे नखरे तुमचे अटेंडन्स विषयीचे. ठीक आहे नसता हे पॅसिवाईज मी एका दिवसात ओळखतो कारण का हे सगळं शिकवलेलं आहे. एकच दिवस लावतो सगळ्या पॅसिवाईज. कोणाचा मॉडल ऑक्झिलरीचा. मॉडल ऑक्झिलरीचा पॅसिवाईज फक्त एक दिवस. हे सगळे वेगळे वेगळे वाक्य देणे फॉर्म्युला एकच आहे करा. आणि याचे सगळ्यांनी तुम्हाला सेट्स बाय डिफॉल्ट बनवता येतील. कसं बनवायचं सेट्स बघा इथं शुड न बनवायचं हे शुडचं वाक्यात शुड न बनवायचं पुढच्या वाक्यात कुड न बनवायचं. हॅव टूच्या वाक्यात तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण ऍक्टिव्ह वाईज मध्ये केलंच आहे. कशाने बनवलं होतं आपण डू न.
हॅज टूच्या वाक्यात डज न तर सेमच आहे, त्यामुळे वेगळं काहीच नाही, म्हणून याला मी सहसा वेळ लावत नाही. तुम्ही जास्त लाडके असल्यामुळे तुम्हाला हे नखरेवाले विद्यार्थी असल्यामुळं. चला लिहा व्यवस्थित, व्यवस्थित लिहा. झालं की मला सांगा. बघा रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय. दिवाळी होमवर्क काय? होमवर्क आहे हे सगळ्या गोष्टी रिपीट ट्वाईस करायच्या. आणि इथं सांगितलं किती किती टॉपिक घेतले आपण आज. शुड, कुड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टू. 1 2 3 4 5 टॉपिक्स आहेत. प्रत्येकाचे 30 सेंटेन्सेस तुम्हाला करायचे. ठीक आहे. जे काय अडचण येईल ते ग्रुपमध्ये विचारू शकता. आय विल बी एबल टू आन्सर युअर डाऊट्स थ्रू ग्रुप्स. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रकार 30 सेंटेन्सेस. त्याचप्रमाणे याचे प्रत्येकाचे स्टेट्स पण बनवायचे तुम्हाला. प्रत्येकाचे स्टेट्स. पार्ट 1 सेंटेन्सेस, पार्ट 2 मध्ये स्टेट्स. स्टेट्स किती बनवायचे? 30 सेंटेन्सेस अँड 9 सेट्स इच. 9 सेट प्रत्येकाचे. त्याच्याशिवाय लाडू आणि करंजी पचन होत नाही. मला काहीच सांगायचं नाही. तेवढा होमवर्क करायचा. मामाचं गाव नाही, मामीचं गाव नाही. अभ्यास करा किंवा मामाच्या आणि मामीच्या गावाला बुक्स घेऊन जा. काय एक्सक्यूज नाही. टॉपच्या लोकांसाठी चाललंय हे. चालेल लिहून सगळ्यांचा येस ऑर नो? येस सर. तुम्हाला फोटो देखील पोहोचवला जाईल. ओके. आय विश यू ऑल व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. हातामध्ये फटाके फोडू नका, लोकांच्या अंगावर टाकू नका, कोपटात जाळू नका फटाके. शांततेने दिवाळी साजरी करा. नाहीतरी आपण पुराच्या धक्क्यातून आणखी सावरलेलो नाही आहोत. मानसिक धक्का आहे. भलेही वेगवेगळ्या मदत दात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना किंवा बहुतेक लोकांना मदत पोहोचलेली असेल किंवा नसेल, मात्र जो काय मानसिक धक्का आहे त्याच्यातून आणखीन लोक सावरलेली नाहीत. आणि मदत तर तेवढी मिळू शकत नाही, कारण का अनेक लोकांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलं प्रत्येकाला. त्या सर्व गोष्टीवर भान जागेवर ठेवून सावध राहून सुव्यवस्थितपणे दिवाळी साजरी करा. जास्त उड्या मारू नका. जीवनाकडे लक्ष द्या. ठीक आहे. तरच आपल्या भविष्यातील जेवण आपल्याला उपलब्ध होईल. ऑल राईट. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी. Shall we have a pause here? Shall we have a pause here? Yes, sir. Will be have pause. Same Will to we you, have sir. pause? Happy नाही. We Diwali. will have pause. Happy Diwali, Thank you. sir. Thank you. We will have pause म्हणा. Okay. Bye bye. Happy Diwali. Thank you, sir. अच्छा, आदोस पाटील, you are there. Okay. Okay. Bye bye.